हॅलो एव्हरीवन. सो आपण नेट आणि सेटसाठी लागणारे जे काही युनिट्स आहेत, त्याच्यापैकी आता 8वा युनिट स्टार्ट करतो आहोत. दॅट इज इनहेरिटन्स बायोलॉजी. आता त्यामध्ये वन बाय वन सगळे टॉपिक्स जे आहेत ते कव्हर केले जातील. अ, ज्या पोस्ट येत जातील त्याच्या अकॉर्डिंगली, म्हणजे पहिली पोस्ट पहिल्या टॉपिकवर, दुसरी पोस्ट दुसऱ्या टॉपिकवर, असं करत करत आपण एक एक टॉपिक कव्हर करूयात. तर सगळ्यात आधी तर इनहेरिटन्स बायोलॉजीमध्ये पहिला टॉपिक आहे मेंडेलियन प्रिन्सिपल, ज्यामध्ये 3 प्रिन्सिपल्स असतात: डॉमिनन्स, सेग्रीगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट. पण त्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे अलील ही गोष्ट. तर ती जी आहे ती येते सेकंड, काय म्हणता येईल, पॉइंटमध्ये, कॉन्सेप्ट ऑफ जीन मध्ये. बट ॲज वी रिक्वायर इट टू लर्न डॉमिनन्स अँड सेग्रीगेशन, विल बी लर्निंग इट इन द फर्स्ट प्लेस. ठीक आहे. तर इथे हे जे चित्र दिसतंय आपल्याला, हा जो ही जी डायग्राम आहे ती आहे होमोलोगस क्रोमोझोमची. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला जीन म्हणजे काय, किंवा अलील्स म्हणजे काय, डॉमिनंट म्हणजे काय, रिसेसिव्ह म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की बाबा कुठली तरी एक कॅरेक्टर आहे, म्हणजे काय, तर बाबा जर सपोज एखादं प्लांट असेल, तर त्या प्लांटची हाईट जर असेल, प्लांट हाईट, तर ती जी हाईट आहे तिला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. बरोबर. प्लांट हाईट जी आहे तिला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. त्यानंतर ती हाईट जी आहे ती एकतर असू शकते, टॉल असू शकते, किंवा शॉर्ट असू शकते, किंवा ड्वार्फ असू शकते. मग हे जे आहे त्याला म्हणायचं ट्रेट. ठीक आहे. सो बीइंग टॉल और बीइंग शॉर्ट इज नथिंग बट ट्रेट. त्यानंतर हे जे डिसाइड होतं की बाबा इफ इट इज गोइंग टू बी टॉल और इट इज गोइंग टू बी शॉर्ट और डॉर्फ, हे डिसाइड होणार आहे जीनमुळे. आता जीन नेमकं असतं काय? यू कॅन सी दिस क्रोमोझोम. ठीक आहे. हे क्रोमोझोम तुम्हाला दिसतंय. आता वी ऑल नो दॅट वी हॅव अ पेअर ऑफ क्रोमोझोम. बरोबर. अशी एक क्रोमोझोमल पेअर असते आपल्याकडे. आता ही जी क्रोमोझोमल पेअर आहे, इट कन्सिस्ट्स ऑफ अ डीएनए किंवा एक डीएनए सेगमेंट पासून ही बनलेली असते. ठीक आहे. सो हे जर ओपन केलं, किंवा हे जे क्रोमोझोम आहे हे जर आपण ओपन केलं, तर इट इज मेड अप ऑफ नथिंग बट, हे असा एक डीएनएचा फॉर्म जो आहे त्याच्यापासून ती बनलेली असते. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ अ डीएनए. आणि त्या डीएनएचा एक कुठला तरी तुम्ही पर्टिक्युलर सेगमेंट जर चूज करणार असाल, इफ यू आर चुझिंग अ सेगमेंट ऑफ दॅट डीएनए, देन इट इज कॉल्ड ॲज अ जीन. म्हणजे हा तो जीन असू शकतो, किंवा हा असू शकतो, एनीथिंग. तो कुठलाही एक जीन असू शकतो. ठीक आहे. तर हे जे जीन आहे ते कॅरेक्टर्स, कॅरेक्टर्स म्हणजे काय, जसं मी सांगितलं की हाईट ऑफ स्टेम असेल, किंवा कलर ऑफ फ्लॉवर असेल, किंवा शेप असेल, साईज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डिसाईड करण्यासाठी जे काय म्हणतात रिस्पॉन्सिबल असतात, ते हे असतात. धिस पार्ट इज रिस्पॉन्सिबल, दॅट इज जीन. आता हे जे जीन्स आहेत त्यांचे अल्टरनेट फॉर्म्स असतात. ठीक आहे. म्हणजे जर मी म्हणाले की बाबा जीन फॉर टॉलनेस, तर त्याचे 2 अल्टरनेट फॉर्म असू शकतात. एकतर तो असा असू शकतो, किंवा असा असू शकतो. मग याचा अर्थ काय, तर तो एकतर डॉमिनंट असू शकतो किंवा रेसेसिव्ह असू शकतो. डॉमिनंट म्हणजे काय, द वन विच एक्सप्रेसेस इटसेल्फ, अँड रिसेसिव्ह हा जो आहे स्मॉलर वन, इट मीन्स दॅट इट डझंट एक्सप्रेस इटसेल्फ. तो स्वतःला फार एक्सप्रेस करत नाही. तो रेसेसिव्ह आपण म्हणतो ना, डॉमिनेट करणं दुसऱ्या माणसाला म्हणजेच डॉमिनंट. आणि जो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीये, जो असा चोरून राहतोय, किंवा जो दाखवत नाहीये, त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. मग सपोज जर आपण म्हणालो की बाबा लेट्स से व्हॉट वी कॅन से, एक सीड शेप आहे. तर आपल्याला माहिती आहे मेंडेलियन प्रिन्सिपल मध्ये त्याने जे काही ते एक्सपेरिमेंट रन केले होते, त्यामध्ये राउंड हा जो सीड आहे, म्हणजे सीड शेप जो आहे राउंड, इट वॉज डॉमिनंट. बरोबर. आणि रिंकल्ड जो आहे, रिंकल्ड वॉज रेसेसिव्ह. म्हणजे राउंड जो आहे तो स्वतःला एक्सप्रेस करत होता. ऑन अदर हँड रिंकल्ड जो आहे तो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नव्हता. सो इट बिकेम रेसेसिव्ह. हे त्याचे ऑल्टरनेट फॉर्म आहेत. ठीक आहे. ॲलिल्स म्हणजे काय, एका जीनचे ऑल्टरनेट फॉर्म्स. आता लेट्स सी, हे होमोलोगस क्रोमोझोमचं एक एक्झाम्पल आहे.
होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर असे क्रोमोझोम जे आयडेंटिकल आहेत. आता अलील्स पण सेम थिंग आहे. म्हणजे अलील्स सेम जीनचे सेम अलील्स जर असतील किंवा अलील्स आहेत इन शॉर्ट, एका जीनचे अलील्स आहेत, सेम जीन्सचे अलील्स आहेत, तर ते त्या होमोलोगस क्रोमोझोम्स वरती सेम पोझिशनवर असतात किंवा सेम लोकायवर असतात. ठीक आहे. सेम लोकेशनवर असतात, सेम लोकसवर असतात. ओके. सो हे जे अलील्स आहेत, ॲज आय टोल्ड यू, दे आर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन आणि दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकस ऑर लोकाय ऑन homologous chromosomes. Homologous chromosomes are what? They are the chromosomes which have same structure. Okay. So first alleles of same gene आहे. You can see capital T, small t. फक्त त्यांचे फॉर्म्स वेगळे आहेत. 2 वेगळे-वेगळे अलील्स आहेत. त्यानंतर इथे ए आणि बी. आता हे जर दोन्ही ए बघितले तर अगेन दे आर अलिल्स ऑफ सेम जीन्स. हे दोन्ही बी बघितले तर अगेन दे आर अलिल्स ऑफ सेम जीन्स. बट these this A and this B, they are alleles of different genes. Obviously, as you can see, they are on different positions. वेगळ्या पोझिशन्सवर आहेत, लोकायवर आहेत, तर ऑब्व्हियसली दे आर ऑफ डिफरंट जीन्स. त्यानंतर आता जर हे तुम्ही बघितलं, दोन्हीकडे त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, स्ट्रक्चर सेम आहे. दोन्हीकडे कॅपिटल ए दिसतोय, कॅपिटल बी, इकडे कॅपिटल सी असं आहे. म्हणजे सेम आहेत. बरोबर? ऑल्सो कॅपिटलही आहेत. सेम आहेत म्हणून होमोझायगस आणि कॅपिटल आहेत म्हणून डॉमिनंट. ॲज आय टोल्ड यू, कॅपिटल वन्स जे आहेत ते शो करतात डॉमिनन्स आणि स्मॉल वन्स दे शो रेसेसिव्हनेस किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टर. त्यानंतर हे जे आहेत स्मॉलर वन्स, दे आर होमोझायगस. Why homozygous? Because they both are same and recessive, as both of these letters they are small. त्यानंतर वी हॅव हेटेरोझायगस अलील्स. हेटेरोझायगस का? कारण एक कॅपिटल आहे, एक स्मॉल आहे. मग आता ह्याच्यामध्ये हा कॅपिटल आहे, हा स्मॉल आहे. ह्याचा अर्थ हा डॉमिनंट झाला, हा रेसेसिव्ह झाला. अशा कंडिशन मध्ये जो डॉमिनंट असणार आहे, म्हणजे हा कॅपिटल, हा जे कुठलं कॅरेक्टर शो करणार असेल, डझंट मॅटर जे काही कॅरेक्टर तो शो करतोय, जे कुठलं शो करतोय, तो तेच आपल्याला आपण काय म्हणूयात फिनोटिपिक किंवा फिनोटाइपमध्ये पण तेच दिसून येईल. म्हणजे हा जो कॅरेक्टर शो करणार आहे किंवा कॅपिटल ई मध्ये जे काही कॅरेक्टर आहे तेच आपल्याला दिसून येणार आहे. स्मॉल ई तर रेसेसिव्ह आहे, त्यामुळे तो ज्या कुणाला डिनोट करत असेल ते समोर दिसून येणार नाही. सो दॅट वॉज इट फॉर धिस, की अलील्स आणि त्यांचं नेमकं अलील्स म्हणजे काय, त्यांचं स्ट्रक्चर काय असतं, जीन म्हणजे काय, काय म्हणू शकतो अजून होमोलोगस जीन्स म्हणजे काय, हेटेरोझायगस होमोझायगस जीन्स म्हणजे काय, हेटेरोझायगस अलील्स म्हणजे काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दॅट वी हॅव लर्न्ड. अँड फ्रॉम नेक्स्ट वन विल बी लर्निंग मेंडेलियन प्रिन्सिपल्स.